पडोलीचे ठाणेदार हिवसे यांच्या विरोधात पत्रकारांचे ठिय्या आंदोलन। डिजिटल मीडिया नियमांचा भंग, पत्रकार संरक्षण कायद्याची मागणी। पडोली पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेश हिवसे यांनी खाकी वर्दीचा दुरुपयोग करत भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टलचे संपादक राजू कुकडे यांच्यावर कार्यक्षेत्राबाहेर गुन्हा दाखल केला, असा गंभीर आरोप करत इंडियन डिजिटल मीडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले। राजू कुकडे हे अवैध धंद्यांविषयी बातमी करण्यासाठी गेले, त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला। डिजिटल मीडिया नीतिमत्ता संहिता नियम 2021 नुसार अशा बातम्यांवर थेट गुन्हा दाखल करता येत नाही। याआधी तक्रार, मध्यस्थी प्रक्रिया आणि सुनावणी आवश्यक असते, मात्र ही सर्व प्रक्रिया डावलून गुन्हा दाखल केल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे। या आंदोलनात जिल्ह्यातील हजारो पत्रकार, वरिष्ठ संपादक आणि पत्रकार संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते। ज्येष्ठ पत्रकार किशोर पोटनवर, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष अनुप यादव, संजय कन्नावार, राजू बिट्टूरवार, दिनेश एकोणकर, हिमायू अली, संजय तिवारी, आशिष करोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांना निवेदन सादर करण्यात आले। त्यांनी या प्रकरणी योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन दिले। सुवर्ण भारत, किरण घाटे, विदर्भ विशेष प्रतिनिधी। इंडियन डिजिटल मीडिया अँड ब्रॉडकास्ट असोसिएशन मुंबई। काय झालं तुम्हाला? पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही बातमी टाकली। त्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करायला पाहिजे संबंधितावर, पण ते कारवाई न करता त्यांचं संरक्षण होत आहे आणि पत्रकारांनी बातमी लिहिल्यानंतर मग त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहे। पोलिसांची बदनामी केली म्हणून गुन्हे दाखल करत आहे। वर्दीमध्ये पोलिसांची म्हणजे पोलिसांच्या वर्दीमध्ये फोटो टाकला म्हणून बदनामी झाली पोलिसांची, असं होते का? पोलीस वर्दीमध्येच राहणार आहे आणि वर्दीमध्ये नसलं तर पोलीस नाही राहत आहे। तर विषय आमचा असा आहे की जेव्हा अवैध व्यवसाय त्याच्या विरोधामध्ये आम्ही जर बातमी टाकली तर असे जर गुन्हे होत असेल तर मग लोकशाही आहे का? आणि रात्री 1:30 वाजता गुन्हा दाखल आणि करून रात्रीला गुन्हा दाखल कसा होता? चौथा स्तंभ आहे आणि स्वतःच्याच पोलीस स्टेशन मध्ये स्वतःच फिर्यादी म्हणून ज्याच्यावर एलिगेशन्स आहेत तोच व्यक्ती अर्जदार बनून म्हणजे गुन्हा दाखल करत असेल, किती मोठी गोष्ट आहे। चौकशी करतो, चौकशी करा। दुसरी गोष्ट, डिजिटल मीडिया असोसिएशन आमची जी आहे त्याच्यासोबत जे आहे जे डिजिटल मीडिया 2021चा जो कायदा झालेला आहे, पहिलं प्रिंट मीडिया कायदा होता, त्याच्यानंतर डिजिटल मीडिया कायदा झाला 2021चा। त्याच्या अनुसार जे आहे डायरेक्ट पोलिसांना पोर्टल असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, त्याच्या पत्रकार गुन्हा दाखल करता येत नाही। त्यांना पहिलं त्या चौकशीसाठी संबंधितांना पत्र द्यावं लागते, त्याचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल होऊ शकते। पण यांनी डायरेक्ट केला, ते पण रात्री। आणि एक नाही, असे आतापर्यंत जिल्ह्यात 3 गुन्हे दाखल केलेले आहेत। फक्त मुस्कुटदाबी आणि गळछेपी करण्याचा प्रयत्न पत्रकारांना हे करत आहे। चंद्रपूरच्या वतीनं आज निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनाच्या अधीन राहून चौकशी करून 100% माझ्या पत्रकार बांधवावर झालेला अन्याय किंवा होत असलेला अन्याय भविष्यात होणार नाही याची नोंद आम्ही दखल घेतो।